नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की श्री शंकर महाराजांचा मठ आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये कुठे आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, भिवंडी यासारख्या शहरांच्या लोकांना म्हणजे ते पुण्याला जायला नको म्हणून त्यासाठी ठाणे जिल्ह्यात असलेले आपले शंकर महाराजांचं देऊळ कुठे आहे त्या ठिकाणी आता आपण निघत आहोत. आता इथून आपली सुरुवात होते. तेव्हा आपले सर्वांचे राजेशाही पर्यटन या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय आणि प्रवासाला निघतोय. तर निघूया आता ठाणे जिल्ह्यातील शंकर महाराजा मंदिर कोठे आहे त्या ठिकाणी. चला तर मग. मुंबईपासून जर हे अंतर धरलं तर वृंदा टिटवाळा येथे जायला मुंबईपासून 50-55 किलोमीटर आहे. पण आपण कल्याणहून जर पकडलं तर 15 ते 17 किलोमीटर अंतर आहे तिथे. आपण साधारण आता कल्याणहून निघालो आहे. कल्याणहून 17 किलोमीटर आहे. कल्याणहून टिटवाळा 17 किलोमीटर आहे आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे वृंदा या गावात. त्या ठिकाणी महाराजांचं मंदिर आहे. तर आपण मुरबाड माळशेज घाट मार्गे निघालेलो आहोत. आपण मुरबाड माळशेज रोड या ठिकाणून निघत आहोत. आता हा पूल मागे 2-2.5 महिन्यापूर्वी बंद होता कामासाठी. आता त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे. चांगला रस्ता आहे. कोणताही रस्त्यावर खड्डा नाही आहे. सरळ थेट माळशेज घाट, ओतूर, आळेफाटा हा रस्ता धरायचा आहे. या ठिकाणी या पुलाच्या खाली आपल्याला शहाड रेल्वे स्टेशन बघायला मिळेल. पण आपण त्या शहाड रेल्वे स्टेशनच्या वरतून चाललोय. पूल उतरल्याच्या नंतर आपल्याला डाव्या बाजूला या ठिकाणी सेंच्युरी कंपनी दिसते. सरळ जायचं आहे आपल्याला. आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बिर्ला मंदिर आहे, जे खूप पुरातन आणि बिर्ला यांनी बांधलेलं आहे. फेमस देऊळ आहे. टिटवाळ्याकडे जाताना आपल्याला मध्ये 5वा मैल लागतो. त्या ठिकाणी सुद्धा एक शंकराचं पुरातन असं देऊळ आहे. संगम आहे तिकडे. धार्मिक विधी म्हणजे 10व 12व वगैरे करतात त्या ठिकाणी. तो भाग आहे इथे. 5वा मैल म्हणतात त्याला. तो मार्ग आहे हा. आणि जसं मी मागे म्हटलं होतं की टिटवाळा ते मुरबाड हाच मधला रस्त्याचा पट्टा थोडासा खराब आहे. तो आता खराब रस्ता आपल्याला थोडासा येईल. आणि तो खराब यासाठी आहे की तिकडे वरतून समृद्धी महामार्गावरून बँगलोरला जाणारा गुजरात बँगलोर रस्ता आहे. तो डाव्या बाजूला आपल्याला दिसेलच. आता तो थोडासा खराब रस्ता म्हणजे काम चालू आहे त्या रस्त्याचं. त्या ठिकाणी आलो आहे आपण. आणि या ठिकाणी चॅनल आहे ते, म्हणजे इकडून सुद्धा एक टोल नाका आहे जो अजून चालू नाही झाला. बँगलोर हायवेचा टोल नाका. आपण सरळ सरळ मुरबाड महामार्गावर चाललेलो आहोत. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 5वा मैल इथे बाजूलाच आहे. रस्त्याची पूर्ण कामं चालली आहेत आणि रस्ता एकदम चांगला आहे. फक्त काही ठिकाणी थोडंसं काम चालू असल्यामुळे थोडेसे खड्डे आहेत. खूप दिवसापासून काम सुरू असलेला हा रायत्याचा पूल बघा किती छान बांधलेला आहे. खूप दिवस काम चालू होतं याचं. काळू नदी, उल्हास नदी यांचा संगम आहे या ठिकाणी खाली.
हा रायतेचा ब्रिज, नवीन ब्रिज आहे हा. आणि आता इथून थोडासा पट्टा जो आहे, बघा डाव्या हाताला बँगलोरचा रस्ता आहे, तुम्हाला दिसेल आता पाटी बघा. हे बघा, हा जो पूल डोक्यावरनं चाललाय हाच तो बँगलोरचा महामार्ग आहे, समृद्धी मार्गाला टच होणारा. या ठिकाणून गुजरात बँगलोर आणि मध्ये चॅनल आहे मुंबई बँगलोर. या ठिकाणी रस्ता थोडासा खराब आहे. रस्त्याची कामं चालू आहेत. खूप रस्त्याची कामं चालू आहेत. एवढ्याच पट्टा आहे, रस्त्याची कामं चालू आहेत. एवढाच पट्टा आहे, साधारण 500 मीटर असेल हा खराब. बाकी पूर्ण रस्ता चांगला झालेला आहे पुढे. हे बघा, आता हा सरळ मार्ग आहे माळशेज घाटाचा, मुरबाडवरून जाणारा. पण या ठिकाणी टिटवाळ्याचा एक फाटा आहे. या ठिकाणी कोवेली म्हणून गाव आहे, कोवेली. आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. आता डाव्या हाताला वळून आपण सरळ चाललेलो आहोत टिटवाळ्याच्या दिशेने. दोन्ही बाजूला दुकानं आहेत, छोटी छोटी. छोटंसं गाव आहे टुमदार. रस्ता पण चांगला आहे. एक साधारण कल्याणपासून 15 किलोमीटरवर टिटवाळा आहे. आणि त्या ठिकाणाहून 2-2.5 किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला वृंदा गावामध्ये शंकर महाराजांचं मंदिर आहे. चांगला रस्ता असेल तर गाडी पण चालवायला मस्त वाटते, मजा येते. खड्डेचा भाग झाला पण खरंच मजा वाटते. उजव्या बाजूला ज्या बिल्डिंगी दिसत आहेत त्या टिटवाळ्यामधल्या बिल्डिंगी आहेत. आता आपण टिटवाळ्याला पोहोचलेलो आहोत. साधारण या ठिकाणाहून 1-1.5 किलोमीटर अंतरावर बाप्पाचं देऊळ आहे. आता इथून थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर डाव्या हाताला जो रस्ता वळतो तो थेट बाप्पाच्या देवळापर्यंत जातो. पण आपल्याला डाव्या हाताचा रस्ता नाही धरायचा आहे, आपल्याला उजव्या हाताचा रस्ता धरायचा आहे, जो आपल्याला वृंदा या गावात घेऊन जातो, ज्या ठिकाणी शंकर महाराजांचं देऊळ आहे. बघा, आता डाव्या हाताला टिटवाळ्याचा गणपती मंदिर आहे. पण आपल्याला तिथे नाही जायचंय, आपल्याला उजव्या हाताला वळायचंय. आता उजव्या हाताला वळलेलो आहोत आपण. लहान लहान गावं आहेत. रस्ता चांगला आहे त्यामुळे काही वाटत नाही. गावातला रस्ता आहे.
रस्ता चांगला आहे. कॉन्क्रीटचा रस्ता बनवलेला आहे, चांगला आहे. आणि गावातल्या रस्त्याने जायला एक वेगळीच मजा येते. थोडासा निमुळता अरुंद रस्ता आहे. मोठं वाहन आलं की थोडीशी अडचण होते, पण ठीक आहे. आता पुढे जाऊन आपल्याला उजव्या हाताला वळायचंय. त्या ठिकाणी मंदिर आहे. आता आपण उजव्या हाताला वळतोय. हा सरळता रस्ता जातोय खडवलीला वगैरे. आता आपल्याला उजव्या हाताला वळायचंय. बघा बोर्डच येईल समोर, श्री शंकर महाराज मंदिर. डाव्या हाताला गोशाळा आहे. बघा आता आपल्याला कळस दिसतोय. हा संपूर्ण पिवळा जो भाग आहे तो मंदिराचा भाग आहे, तो कळस आहे. आता आपण शंकर महाराज मंदिरामध्ये आलेलो आहोत. गाडी पार्क करतोय बाहेर. आतमध्ये सोय आहे पण आज बंद आहे गेट. गाडी पार्क करू इथे. हे बघा, ही दर्शनाची वेळ आहे. आणि हा मंदिराचा भाग. पूर्ण प्रशस्त असं देऊळ आहे आणि पूर्ण एरिया एकदम हिरवळ आहे. देवळाच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत. महाराजांचं दर्शन घेतोय आपण. देव माझा शंकर बाबा. तसेच या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांचं देऊळ आहे. अगदी त्याला लागून त्याच परिसरामध्ये महाराजांची सुबक मूर्ती आणि त्यांचं देऊळ आहे. आणि इथूनच थोड्याशा अंतरावर हे बघा, हे इकडे कार्यक्रम होतात. होम हवन होतं, महारुद्र होतो, याग होतो. साईबाबांचं पण या ठिकाणी देऊळ आहे. नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणचा परिसर बघा किती भव्य आणि दिव्य आहे. अतिशय नयनरम्य असं ठिकाण आहे हे. आता या ठिकाणी आपण शंकर महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे, स्वामींचं दर्शन घेतलं आहे, साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. आणि आता आपण पुन्हा प्रस्थान करणार आहोत आपल्या ठिकाणावर, म्हणजे बॅक टू पॅव्हेलियन. धन्यवाद. तोपर्यंत बघत राहा राजे शाही पर्यटन, हसत खेळत प्रवास. धन्यवाद.